जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वादितं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. आज श्री व्यास पौर्णिमा, श्री सद्गुरु पौर्णिमा. त्यानिमित्त आज आपण विशेष निरूपण सांगणार आहोत. आता सद्गुरु आपल्याला काय शिकवलं आतापर्यंत सद्गुरूंनी? परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे काय हो? सद्गुरू म्हणतात, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो परमार्थ म्हणजे काय हो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर काय आहे? आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय. आता आसक्ती सोडून प्रपंच करणं शक्य आहे का हो? त्यासाठी सद्गुरू पाहिजेत. सद्गुरू ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असं समजून वागणं म्हणजे परमार्थ आहे. म्हणजे आपल्याला त्याबाबत काय होत नाही हो, सुखदुःख बाधत नाही. संतांनी देखील काय केलं हो? अखंड परमार्थ केला. परंतु कधीही त्या परमार्थात म्हणजे कधीही त्या प्रपंचात अडकले नाहीत. प्रपंचात असून देखील ते अखंड कुणाचे होते हो? ज्यानं तो दिलाय त्याचं ते होऊन राहिले. म्हणून सद्गुरू सांगतील तसं काय केलं पाहिजे हो? आपण सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण अखंड केलं पाहिजे. सद्गुरूंनी दिलेल्या नाम केलं तरच आपला काय हो, जो आपला मार्ग आहे तो आपण योग्य मार्गाने चाललेलो आहे. सद्गुरू कुणाला करायचं? सद्गुरू स्वतः सांगतात, सद्गुरू कुणाला करायचं? जिथं आपलं समाधान होतं तेच सद्गुरुपद मानायचं. कारण का हो? गुरु भरपूर आहेत. आज सद्गुरू पौर्णिमा आहे. कुठल्या गुरुला आपल्याला नावं ठेवायची नाहीत. पण सद्गुरू म्हणले आडक्याचे 3 गुरु केले तरी टाकावेत. कारण गुरु भरपूर आहेत हो. वाईट मार्गाला नेणारे पण आहेत, चांगल्या मार्गाला नेणारे पण आहेत. पदोपदी आपल्याला गुरु भेटतात. परंतु जे सद्गुरू कोण आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण सद्गुरू शिवाय सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. कारण सद्गुरूंशिवाय आपल्याला सन्मार्गाला कुणीही नेऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की अरे सद्गुरू कसे आहेत? कारण आपल्याला सद्गुरू चरित्रात समर्थांनी सांगितलं ना की हे तिघजण सुद्धा कोण? ब्रह्मा विष्णू महेश हे तिघजण सुद्धा काय हो झाले? म्हणजे त्या तिघांनाही अहंकार आला होता ना. आणि ते काय करायला गेले? उपासनेचा आश्रय घ्यायचा ठेवून उपासनेचीच काय गेले हो, परीक्षा घ्यायला गेले. म्हणून त्यांची काय झाली? बाळे झाली. म्हणून लक्षात घ्या, सद्गुरू पद सर्वश्रेष्ठ पद आहे. आणि सद्गुरूंजवळ काय आहे हो? उपासना आहे. अखंड उपासनेची परीक्षा घ्यायला जायचं नाही. समर्थ म्हटले उपासनेची परीक्षा घ्यायला 3 त्रिदेव गेले म्हणून त्यांची काय झाली? फजिती झाली ना, बाळे झाली. मग समर्थ म्हटले की देव असून सुद्धा त्यांना काय केलं नाही हो, कळलं नाही. सद्गुरूंना त्यांना कळवावं लागलं. म्हणून सर्वश्रेष्ठ असं कुठलं पद आहे तर सद्गुरू पद आहे. सद्गुरूंशिवाय आपल्याला सोय नाही. समर्थ म्हणतात जर आपल्याला आपण जिथं जन्म घेतलाय त्या 84च्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर सद्गुरूंनी जे साधन लावून दिलंय आपल्याला ते साधन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि समर्थ म्हटले अभिमान सोडून सद्गुरूंकडे जायचंय. आणि सद्गुरू सांगतील तेच साधन भक्तिभावाने आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतः करताय. समर्थ म्हणतात की खरा परमार्थ कशासाठी आहे? स्वतःसाठी आहे. स्वतः मध्ये आपल्याला आधी सगळं बदल करता आला पाहिजे. समर्थ म्हटले सद्गुरू म्हणजे सद्गुरू एक व्यक्ती नाही. समर्थांनी स्वतः सांगितलंय की जे आतापर्यंत समर्थ म्हटले ज्या म्हणजे
सुरुवातीला बघा, सुरुवातीच्या काळात सगळे बघा हे ब्रह्मराक्षस म्हणून एखादा शब्द जर उच्चारला ना तर काय हो, माणसाचा थरका फोडायचा. पण समर्थ त्यावेळेस सद्गुरू किती दयाळू कृपाळू आहेत की त्यांनी अशा स्थितीतील व्यक्तींचा सुद्धा काय केलं हो, उद्धार व्हावा म्हणून कार्य केलं ना. आपण सद्गुरू चरित्रामध्ये ऐकलेलं आहे. आता सद्गुरू आणि समर्थ म्हणजे कुणी एक व्यक्ती नसून आजपर्यंत जेवढे संत महंत होऊन गेले ते समर्थ, ते सद्गुरू, त्यांनी उपासनेतून जो प्रचंड पुण्यकाळ उभा केला तेही काय हो, समर्थच ना, तेही सद्गुरूच. आणि त्या पूर्व पुण्याईवर आपण आज काय आहे हो, सुखी समाधानी आहोत ना. जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद, भाषाभेद संतांनी कधीच मानला नाही. मानला का हो त्यांनी? अगदी सोप्या भाषेत, म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर विश्वात जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याची अंतस्थिती, पिंडरचना, घडण यांची प्रतिकात्मक ओळख या साधू संतांनी आपल्याला करून दिली त्यांच्या ग्रंथामध्ये. सद्गुरुचरित्रामध्ये तर सगळं सांगितलेलं आहे, दासबोध ग्रंथामध्ये देखील सांगितलेलं आहे. आणि संतांनी जे जे लिहून ठेवलं, अभंग लिहून ठेवले, तुकाराम गाथेमध्ये अभंग लिहून ठेवले. अहो, प्रत्येक एक ओवी जरी घेतली, 10 ओवी जरी घेतल्या तरी त्याच्यावर अखंड काय करता येतं व निरूपण करता येतं. एवढा त्याच्यामध्ये काय भरलेला आहे हो, अर्थ भरलेला आहे ना. त्याच्यामध्ये काय भरलेला आहे, एवढा अर्थ भरलेला आहे. म्हणजे सोपं आहे का? एवढं परमार्थ करणं एवढं सोपं नाही आहे, परंतु परमार्थ सोप्या शब्दात या साधू संतांनी आपल्यासाठी आणला ना. म्हणून समर्थ म्हटले की आपल्या खरा परमार्थ हा स्वतः लोकांना उपदेश करण्यासाठी नाही हो, स्वतःसाठी आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. समर्थ म्हटले जगातल्या मोठेपणात मुळीच काय नाही हो, सार्थकता नाही. आणि खरा मोठेपणा नसताना हाय का हो मोठेपणा काय? समर्थ म्हटले एखाद्याला अहंकार आला, एका शिष्याला अहंकार आला की माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, मी खूप श्रीमंत आहे, जगामध्ये श्रीमंत मीच आहे असं त्याला वाटत होतं. की मी खूप श्रीमंत आहे, माझे 2-3 अपार्टमेंट आहेत, माझ्याकडं खूप जमीन आहे असं त्याला वाटत होतं. त्यावेळेस तो गेला सद्गुरूंकडं. सद्गुरू म्हटले बसा. आणि सद्गुरूंनी काय केलं, संपूर्ण जगाचा नकाशा काढला आणि त्या शिष्याला म्हटले की इकडे ये रे. म्हटले इथं कुठं आहे रे, तुझं घर कुठं आहे इथं या जगामध्ये. आता तो त्यानं बघितलं जगामध्ये भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचं गाव. समर्थ म्हटले त्या गावामध्ये तुझं घर कुठं दाखवतायत बघ ह्या नकाशामध्ये. तर त्याला कळून चुकलं की आपण काय आहे हो, आपण या विश्वामध्ये आपण काय आहे, शून्य आहे. कारण पॉईंटनेच दाखवलेलं ना ते. म्हणून कधीही कुणाला अहंकार आला तर समर्थ म्हटले अशा पद्धतीनं बघा की आपण कुठे. म्हणून परमार्थ समर्थ म्हटले सोपा आहे. परमार्थ हा प्रपंच हा परमार्थातले अडथळा नाही आहे. समर्थ म्हटले प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधायचे. कारण प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे. हे पक्क काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र काय करायची हो, ईश्वर उपासना करायची. म्हणून समर्थ म्हटले की तळमळ पाहिजे हो, सद्गुरू भेटीची तळमळ पाहिजे. काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला काय होत नाही हो, आवरत नाही ना. मन आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये काय जाते, रंगून जाते. आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्ठासारखी अवस्था होते ना. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला 3 गोष्टी आवश्यक आहेत. 1 सद्विचार, 2 नामस्मरण आणि 3 सत्संगती. संत ओळखणे फार कठीण आहे. ह्या काळामध्ये जे ते सगळे आलेत बघा, मी संत आहे, मी साधू आहे असं म्हणतात, भोंदूपणा. बघा काय काय बघायला भेटतंय आपल्याला.
म्हणून आज सद्गुरू पौर्णिमा आहे. सद्गुरू म्हणतात की गुरु व्यवस्थित तपासून बघा. कारण का हो, कुठल्याही सद्गुरूंना आपल्या शिष्यांचं कोणतीही वस्तू पाहिजे नसते. लक्षात ठेवा. आता बघितलं ना प्रकरण एक पुण्यामध्ये, ते काय करायचे हो, स्त्रियांकडून मोबाईल घ्यायचे, घेऊन ठेवायचे, त्याचा पासवर्ड हे करायचे. ते गुरु मोठ्या स्कॅममध्ये सापडले. आणि त्यामुळं काय झालं म्हणजे लक्षात ठेवा, असे गुरु काय कामाचे नाहीत. समर्थ म्हटले असले गुरु काय कामाचे नाहीत. हे अधोगतीला नेणारे गुरु आहेत. हे गुरु कुठं नेणार आहेत? अधोगतीला नेणार आहेत. म्हणून ओळखता आलं पाहिजे. अहो, सद्गुरू परंपरेला आपल्याकडून काही नाही पाहिजे. लक्षात ठेवा. सद्गुरू अखंड आपल्यासाठीच काय करत असतात हो, अखंड आपल्यासाठी सर्व कार्य करत असतात. अखंड त्यांची तळमळ काय आहे की आपण आता आत्माविवरणमध्ये बघितलं, शिकवण निरूपण नाममध्ये बघितलं की समर्थ काय सांगतायत, काय शिकवण दिली समर्थाने अखंड, की उत्तमाचं काय करा, या विषय विकारांवरती विजय मिळवा. स्वतःही त्यांनी काय केलं आहे, त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे. आणि त्यांची तळमळ काय आहे हो, माझा एकही शिष्य, अहो आपण एक शिष्य आहे म्हणून, जे शिष्य नाहीत त्यांच्यासाठीही त्या सद्गुरूंची काय आहे हो, अखंड तळमळ आहे की कोणताही आत्मा अधोगतीला जाऊ नये, यासाठी अखंड धडपड आहे हो. सद्गुरू परंपरा यालाच म्हणायचं. आणि संत ओळखणं फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो काय होतो कळतात ना. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत. पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचं काय घ्यावं, नाव घ्यावं, नाम घ्यावं ना. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची, शोधत जाण्याची जरुरी न पडता संतच अगदी तुमच्याजवळ काय येतील, शोधत येतील ना तुम्हाला. म्हणजे खडी साखर ठेवली की मुंग्यांना आमंत्रण करायला जायची गरज नाही पडत. तुम्ही म्हणाल आम्हाला ते करता येत नाही, पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही. त्याला एक विद्या आली नाही तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही. आणि त्याने आपल्या पोट्या पाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही. तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला काय लागली पाहिजे हो, तळमळ लागली पाहिजे अंतरी. तशी तळमळ लागली म्हणजे तुमचे सद्गुरू प्रत्यक्ष तुमच्या समोर येणार आहेत. लक्षात ठेवा. तोच म्हणजे आपल्या अंतरी त्या परमेश्वराला भेटण्याची जर तळमळ असेल तर सद्गुरू निश्चित भेटतात आपल्याला. लक्षात ठेवा. कारण सद्गुरू एका पायावरती तयार आहेत आपल्याकडे येण्यासाठी. पण आपण काहीतरी आपल्या अंतरीचा भाग पाहिजे हो. म्हणून म्हणतात ना, असं काहीतरी पूर्वसंचित उत्तमाचा असल्याशिवाय सदविचार सदाचार भेटत नाही. आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल, पण सद्गुरू हे जन्मोजन्मी तुमची काळजी करत आहेत. जन्मोजन्मी काळजी करायला तयार आहेत. त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका. कारण सद्गुरू देहाने जरी नसले तरी कार्याने आपल्यामध्येच आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही दुःखित झाला म्हणजे ते दुःखित होतात. म्हणून तुम्ही केव्हाही दुःखित होऊ नका. सद्गुरू काय म्हणतात, कधीही दुःखित होऊ नका. आपल्याला दुःख झालं की सद्गुरूंना दुःख होतो. म्हणून देहाचे भोग येतील जातील, पण तुम्ही सदा काय करावं, आनंदात राहा. कारण सद्गुरूंना खूप वाईट वाटतो. आपण जर दुःखित झालो, आपलं अंतःकरण जर दुःखित झालं, आपल्याला वाईट वाटलं की सद्गुरूंना पण खूप वाईट वाटतं. म्हणून सद्गुरू काय म्हणजे सांगणं काय आहे की सद्गुरूंना आपण अनन्य भावानं काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. एक शिष्य मला काय म्हणजे शिष्यांना सुद्धा सद्गुरूंना भेटल्यावरती काय होतो, खूप आनंद होतो ना. आनंदाला काय होत नाही हो, पारावार उरत नाही ना. म्हणून समर्थ म्हणले की सद्गुरू आणि सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा.
भक्ती अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचे पूजन अर्चन केलं म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असं नाही. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. म्हणजे तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे. जसे भांडे कुठे ठेवावे, पळी तामण कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणं सोपं जातं. आपल्याकडे बघा प्रत्येक आपण समजूत आहेत ना, सगळं सांगितलेलं आहे ना ग्रंथामध्ये, असं करू नये तसं करू नये, आपण पाळायचा प्रयत्न करतो. परंतु आपण कसं वागावं हे सुद्धा सद्गुरूने आपल्याला सांगितले ना. अखंड सद्गुरू चरित्रात आपल्याला अखंड दाखले दिलेले आहेत. कारण काय हो, सद्गुरू चरित्रात संसार, प्रपंच व परमार्थाचं यथार्थ विवरण काय केलेलं आहे. सर्व जाती, धर्म, परंपरा, वर्ण, नीतिनियम, वेदशास्त्र इत्यादी अनेक प्रकारचे सर्वांगीण निरूपण त्यात आहे. इतकंच नव्हं तर काय आहे हो, सद्गुरू चरित्रातील अनेक अध्यायात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, यवन, चांडाळ, ब्रह्मराक्षस यांचाही उल्लेख दाखले विवरणासहित दिलेले आहेत. याचा अर्थ सद्गुरू श्रीपाश्री वल्लभ स्वारी सर्व धर्म समभाव ठेवून त्याही पलीकडची दूरदृष्टी ठेवून होते. सर्व थरातल्या सर्व प्रकारच्या माणसांना जवळ करणारे होते. लक्षात ठेवा, श्रीपाश्री वल्लभ आपल्याला दिले ना अधिष्ठान, ते स्वतः स्वारी कशी होती हो, सर्व धर्म समभाव ठेवून त्याही पलीकडची दूरदृष्टी ठेवून होते आणि सर्व प्रकारच्या माणसांना त्यांनी जवळ केलं आणि प्रत्येकाची दुःख अजूनही निवारण करतायत. लक्षात ठेवा, त्यांना प्रत्येकाला सुख समाधान मिळावं यासाठी आयुष्यभर झिजणारी होती ना. त्यावेळी चांडाळ हा जातीहीन समजत ब्रह्मराक्षस हा शब्द उच्चारला तरी थरकाप होत असे. पण समर्थ किती दयाळू कृपाळू आहेत की त्यांनी अशा स्थितीतील व्यक्तींचा सुद्धा काय हो उद्धार व्हावा म्हणून कार्य केलं. म्हणजे लक्षात ठेवा, प्रत्येक अध्यायामध्ये समर्थांनी काय केलं व सद्गुरू चरित्र, सद्गुरूंचं चरित्र नामधारक म्हणजे कुणी व्यक्ती नसून जो व्यक्ती काय नाम घेऊन आलाय, ह्या विश्वामध्ये जो व्यक्ती नाम घेऊन आलाय तो प्रत्येक काय हो नामधारक. असा सद्गुरू शिष्यांचा संवाद यामध्ये अखंड दाखवलाय ना सद्गुरू चरित्रात. म्हणून समर्थ म्हटले की शास्त्रात, जसं शास्त्रामध्ये आपण बघा वाचतो तामण कुठं ठेवावं, ताट कुठं ठेवावं आणि माणसाला हे सगळं तोंडपाठ असतं, त्याप्रमाणे माणूस वागत असतो. तसं आपण देवाचे करतो, परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातील एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नाही. लक्षात ठेवा, आपण जे काय करतो का नाही घरामध्ये जे, ते कशासाठी करतो, जे परंपरेनं चालत आलंय म्हणून करतोय. देव आपल्याला आवडतोय म्हणून आपण करत नाही. म्हणजे कसं, एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची काय येत असत हो, पत्रे येत असत आणि ती पत्रे तो काय करायचा, तो पत्र सुरुवातीच्या काळात काय हो पत्र असायची, पत्र व्यवहार असायचा. मुलगा लांब राहायचा, नोकरीला होता आणि तो मुलाला वडिलांची पत्रे आली की ते मुलगा काय करायचा हो, तो पत्र वाचायचा आणि देव्हाऱ्यात ठेवून द्यायचा. दुसरे पत्र आले की ते पत्र वाचायचा आणि मागले पत्र काय करायचा, काढून टाकायचा. एकदा वडिलांनी काय केलं, पत्रामध्ये 25 रुपये मागितले. मुलाला काय मागितले, 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे काय केलं व देव्हाऱ्यात ठेवून दिलं. आणि नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचं पत्र मिळालं नाही का? त्यावर तो मुलगा म्हणाला, मिळालं की. अरे मग पैसे का पाठवले नाहीत वडिलांना? त्या गृहस्थानं विचारलं. त्यावर तो म्हणाला, तेवढंच राहिलं बाबा, तेवढंच राहिलं बघा पैसे पाठवायचं. तसं आपलं होतं. लक्षात ठेवा, तसं आपलं होतं. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूंनी सांगितलेलं तेवढं करत नाही. त्यामुळंच सद्गुरूंनी सांगितलेलं तेवढंच करत नाही. लक्षात ठेवा, आपण सगळं करतो, बाकीचं देवपूजा करतो, सगळं करतो, परंतु सद्गुरूंनी सांगितलेलं आपण करत नाही. त्यामुळंच आपली सत्कर्म ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहंकार वाढवायला मदत करतात. लक्षात ठेवा, म्हणून सद्गुरूंनी सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावे.
त्याकरता व्यवहार सोडायची गरज नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारातही गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काय असतं ना. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काय असतं. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तिथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचं काम काय? फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूंच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणं हेच आपलं काय आहे हो, कर्तव्य आहे. लक्षात ठेवा. आणि सद्गुरू पौर्णिमेला सद्गुरू आपल्याकडून काय मागतात का हो? काय देखील मागत नाहीत. म्हणे ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच, हे लक्षात ठेवावे. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचे नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणं काय आहे हो, गरजेचं आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळते आणि जन्माला आल्याचे काय होते हो, सार्थक होते. म्हणून समर्थ म्हणतात की सद्गुरूस जावे शरण, संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम. राम ठेविल जी स्थिती, त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती, त्या नाव खरी विरक्ती. रामा आड जे जे काही, तेथून दूर ठेवी वृत्ती, या नाव विवेकाची प्राप्ती. वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार, चित्ती चिंतावा रघुवीर. जेव्हा वृत्ती होते विषयाकार, ते न राहे सारासार विचार. वृत्ती राही अभिमानाला धरून, ते न राही कधी अनुसंधान. जे जे पाहावे ते रामच होईजे, ऐसी ठेवावी वृत्ती, रघुनंदन आणावा चित्ती. यामध्ये समर्थांनी काय सांगितलंय हो, सद्गुरूंना जावे शरण, संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम. सद्गुरूंना शरण जाऊन संशय विरहित वृत्तीनं परमेश्वराचं काय घ्यायचंय, अखंड नामस्मरण घ्यायचंय. त्यामुळं श्रीराम आपल्याला ज्या स्थितीत ठेवल त्या स्थितीत आपल्याला राहायचंय. त्यात समाधान राखणे म्हणजे त्याही स्थितीत अंतरी समाधान राखता आलं पाहिजे. त्याचं नाव खरं काय आहे हो, विरक्ती. आणि रामा आड जे जे काही, तेथून दूर ठेवी वृत्ती, या नाव विवेकाची प्राप्ती. म्हणजे रामा विरक्ती, खरी वृत्ती. विरक्ती कशामध्ये आहे हो, समाधान राखे ज्याची वृत्ती, त्या नाव खरी विरक्ती. विरक्ती कुठं आहे? विरक्ती म्हणजे काय हो, सर्व विषयांपासून, सर्व आसक्तीपासून मुक्ती, त्याला खरं म्हणायचं विरक्ती. आणि रामा आड जे जे काही, तेथून दूर ठेवी वृत्ती, या नाव विवेकाची प्राप्ती. वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार, चिंती राख चिंतावा रघुवीर. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, आपण जे श्रीरामाला सोडून, परमेश्वराला सोडून जे जे काही वृत्ती आहे ती काय सोडून द्यायची. विवेकाची प्राप्ती कधी होते हो, विषयांवरती विजय मिळवला की विवेकाची प्राप्ती होते. म्हणजे सद्गुरूंना शरण गेलो की आपल्याला काय होता आलं पाहिजे हो, विरक्त होता आलं पाहिजे, आपल्याकडे विवेक आला पाहिजे आणि आपली वृत्ती विषयांपासून दूर नेली पाहिजे. अखंड चित्ती चिंतावर रघुवीर म्हणजे काय हो, अखंड त्या परमेश्वराचं अंतरी नामस्मरण करायचंय. कारण जेव्हा वृत्ती विषयाकार होते, जेव्हा वृत्ती होते विषयाकार, ते न राहे सारासार विचार. म्हणजे आपली वृत्ती ज्यावेळेस निवृत्त होते त्यावेळेसच सद्गुरू परंपरेला आपण शरण जाऊ शकतो. लक्षात ठेवा, सद्गुरूंना शरण गेलो म्हणजे लगेचच आपण वृत्ती आपली बदलली असं होत नाही. समर्थ म्हटले की सद्गुरूंना शरण गेल्याच्या नंतर आपली वृत्ती निवृत्त झाली पाहिजे, विषयाकार नाही झाली पाहिजे. म्हणजे कारण ज्या वेळेस आपली वृत्ती विषयाकार होते त्यावेळेस ते सारासार विचार राहत नाही. म्हणून आपली वृत्ती जर विवेकाची प्राप्ती झाली आपल्याला तर सद्गुरूंची परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होते. लक्षात ठेवा, सद्गुरू परंपरा मिळणं एवढं सोपं नाहीये. त्यासाठी मिळाले आपल्याला, जे मिळाले ते आपलं महत्भाग्य समजायचं आहे. कारण का हो, सद्गुरूची प्राप्ती आपल्याला झाली
आपण विषयाकार होण्याऐवजी आपल्याला कशाची प्राप्ती झाली हो? आता विवेकाची प्राप्ती झाली. ज्याची वृत्ती विषयाकार असते त्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही. अखंड त्याला काय असतं? विषय वासना विकार त्याच्याकडे असतात. म्हणून समर्थ म्हटले तिथं सारासार विचार राहत नाही. वृत्ती राही अभिमानाला धरून ते न राही कधी अनुसंधान. म्हणजे ज्याची वृत्ती अभिमानाला धरून आहे तिथं कुठलंही कार्य साधत नाही. म्हणून जे काय आपलं कार्यभाग आहे तो सगळं करणारा कोण आहे हो? श्रीरामच आहे. अशी वृत्ती आपण धरून चाललं पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्याला विवेकाची प्राप्ती होणार नाही. विवेकाची प्राप्ती झाल्याशिवाय आपल्याकडं काय येणार नाही व सारासार विचार येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की सद्गुरूंना अखंड शरण जायचंय. आपल्या विषयाकार जी वृत्ती आहे ती वृत्ती बदलून आपल्याला विवेकाची वृत्ती प्राप्त करायची. म्हणजे विवेकाची जोड साथ पाहिजे आपल्याला. आणि विवेकाची प्राप्ती केल्यानंतर म्हणजे काय समर्थ म्हणतात की अखंड चित्ती काय कुणाला स्मरण करायचंय? कुणाचं हो? श्रीरामाचं अखंड चित्तामध्ये काय करायचंय? स्मरण करायचंय. म्हणून समर्थ म्हणतात की काय हो? चित्ती काय पाहिजे? अखंड अंतःकरणामध्ये आपल्याला परमेश्वराची प्राप्ती पाहिजे ना. म्हणून आता समर्थांनी सद्गुरू चरित्रामध्ये अखंड आपल्याला काय दिलंय हो? संसार प्रपंच परमार्थ कसा करायचा हे शिकवलंय. सगळ्या गोष्टींचं काय केलंय हो? विवरण केलंय. समर्थांनी आपल्याला मंगलाचरण पहिल्या अध्यायापासून काय शिकवलंय? पहिल्या अध्यायातच काय शिकवलंय हो? मंगलाचरण. त्यामध्ये भक्ती पूजा अर्चना उपासना करूनही भ्रमिष्ट झालेल्या भरकटलेल्या माणसाचे वर्णन केलेलं आहे. म्हणजे खरं वर्णन कुणाचं आहे? त्यामध्ये सुरुवातच कुणाची? आपलीच आहे ना. आपणच भक्ती पूजा अर्चा उपासना करूनही आपली स्थिती त्या भ्रमिष्ट माणसासारखी झालेली आहे ना. आणि अशा अवस्थेत फिरत असता दुसऱ्या अध्यायात कोण भेटलं हो? सद्गुरू भेटले ना. म्हणजे समर्थांना काय सांगितलंय हो? सद्गुरू चरित्रची सुरुवात मंगलाचरणाने केलेली आहे. आणि त्या मंगल आचरण या अध्यायामध्ये काय सांगितलंय की सर्व काही करूनही त्या शिष्याची अवस्था कशी झाली हो? भ्रमिष्ट झाली ना. काहीच कळत नाही परमार्थातलं. म्हणून समर्थ म्हटले की आपणही तो नामधारक म्हणजे प्रत्येक जण जो नाव घेऊन आलेला आहे तो प्रत्येक देह तो सगळं काही करून सुद्धा सगळ्यांची अवस्था कशी झाली हो? भ्रमिष्ट झाली. आणि त्या भ्रमिष्ट अवस्थेत असतानाच आपल्याला कोण भेटलंय हो? दुसऱ्या अध्यायात सद्गुरू भेटलेत ना. आणि इथूनच खरी म्हणजे सद्गुरू शिष्य संवादाची काय झाली हो? सुरुवात झाली ना दुसऱ्या अध्यायात. आणि जसा दासबोध ग्रंथामध्ये गुरु शिष्य संवाद तसाच सद्गुरू चरित्रामध्ये काय हो? सिद्ध नामधारक संवाद सांगितलाय. आणि दोन्ही ग्रंथांचं निरूपण आपल्याला समर्थ देतात. आणि दोन्ही ग्रंथ एकाच परंपरेचे ना. आणि सद्गुरू चरित्रात भगवत वचने आहेत आणि श्रीमद दासबोधात ही तीच आहेत. सिद्ध नामधारक संवाद हा केवळ गुरुशिष्य संवादच आहे. आणि त्यातील नामधारक ही विशिष्ट एक व्यक्ती नसून जे नाव धारण करून आलेले आहे म्हणजे आपण सर्वच आहोत. लक्षात ठेवा. म्हणजे नामधारक हा आपणासारखाच एक लाखांचा प्रतिनिधी आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सद्गुरूंनी आज सद्गुरू पौर्णिमेनिमित्त आपल्याला काय सांगितलंय हो? अखंड सद्गुरूंचा आपल्याला सहवास पाहिजे. विवेकाची जोड पाहिजे. सद विवेक बुद्धी पाहिजे. सारासार विचार पाहिजे. तरच परमार्थ घडू शकतो. लक्षात ठेवा. आणि कित्येक वर्ष उपासना करूनही मी असा का दरिद्री राहिलो असं दुसऱ्या समासात बघा विचारलंय. शिष्यानं विचारलं ना. त्यावेळेस समर्थांनी काय सांगितलं हो? समर्थांनी अखंड या कलियुगाचं वर्णन देखील ह्या सद्गुरू चरित्रामध्ये करून दिलेलं आहे. म्हणजे सद्गुरू परंपरा किती श्रेष्ठ आहे लक्षात घ्या. अखंड आपल्याला काय केलं हो? सद्गुरू कोण सांगितलंय आपल्याला? खरं सद्गुरू कोण? जे वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालून जो तारी तो सद्गुरू जाणावा. खरे सद्गुरू कोण हो? जे वासना नदीत शिष्य बुडत असताना स्वतः उडी घालून काय करतात हो? त्याला अलगद बाहेर काढतात विषय विकारांपासून. आणि
त्याला काय करतात, सन्मार्गात आणतात, तेच खरे सद्गुरू. अन्यथा किती गुरु आहेत बाहेर, काय करतात हो, त्यांना स्वतःवरच काय नाही. म्हणजे बाहेर किती गुरु आहेत ज्यांना स्वतःच काय कळत नाही व विषय विकार कळत नाहीत. खरे सद्गुरू कोण, जे वासना नदी महापुरात उडी घालून स्वतः काय करतात व ते शिष्याला वाचवतात आणि त्याला काय करतात, सन्मार्गाला आणतात. आपली अवस्था तीच आहे ना. अखंड आपण कशामध्ये बुडालेलो होतो, विषय विकारांमध्ये बुडालेलो होतो. अखंड सद्गुरूंनी आपल्यासारखं होऊन आपल्याला त्यांच्यासारखं शिकवलं आणि नंतर काय केलं, सन्मार्गाला आणलं ना. म्हणजे केवढं मोठं सामर्थ्य आहे, केवढं मोठे उपकार आहेत आपल्यावरती ह्या सद्गुरू परंपरेचे. लक्षात ठेवा, स्वतःसाठी काय नाही मागत आहेत ते, अखंड आपल्यासाठी आटा चाललाय त्यांचा. म्हणून समर्थ म्हटले की वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारी, तो सद्गुरू जाणावा. सद्गुरू खरं कोण, जे विषय विकारांविषयी शिकवतायत. आज ह्या कलियुगानं काय शपथ घेतलेली सांगा. ज्यावेळेस भूतलावर अवतीर्ण झाला त्यावेळेस कलियुगानं काय शपथ घेतली की ब्रह्मदेवासमोर आला ना, कसा होता हो, विवस्त्र होता आणि त्याचा एक हात कुठं होता, त्यानं एक लिंग व जिवा धरली होती ना. म्हणजे त्याचा अर्थ काय की कली लिंग व जिभेवर ताबा घेईल, लोकांचा लिंग जिभेवर ताबा राहणार नाही. पण सद्गुरू कृपे ताबा ठेवलाच तर कली केसही वाकडा करू शकणार नाही, तिथे त्याची हार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे अखंड काय सांगितलंय व कलियुग कोणाला घाबरतो, कलियुग फक्त सद्गुरू परंपरेला घाबरतो. लक्षात ठेवा. सद्गुरूंकडं एवढं सामर्थ्य आहे की कलीला सुद्धा काय करू शकतात, बाजूला सारू शकतात. लक्षात ठेवा. म्हणजे कलीनं स्पष्ट काय सांगितलंय हो, लिंग आणि जीवावरती ज्या लोकांचा ताबा राहणार नाही ते सगळे मला प्रिय, आणि जे लोक ठेवतील ताबा जाणीवपूर्वक, मी त्यांच्या नादी लागणार नाही, कारण ते माझे काय असणार आहे, साहजिकच दुश्मन असणार आहे. म्हणून कली सद्गुरूंच्या नादाला कधी लागत नाही. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला सद्गुरूंना शरण जायचंय. अखंड सद्गुरूंना शरण का जायचंय, कारण तिथं संरक्षण आहे आपल्याला. कारण सद्गुरू आपल्याला शिकवणार आहेत लिंग आणि जिभेवर ते ताबा ठेवायला, आपण नाही ठेवू शकत. लक्षात ठेवा. आज सगळं जे काही आहे ते कशामुळं घडतंय हो, या दोनच घटकावर चाललंय ना. म्हणजे कलीनं बेभान सुटलाय ना, कलीचा अवतारच आहे तो. कलीचं काय आपल्याला आसपास पाहायला मिळतंय बघा. कलीनं काय काय मांडलंय, थैमान मांडलंय. कली काय केलंय हो, विवस्त्र होऊन आलाय ना, आणि त्यानं ते थैमान मांडलेलं आहे. मग कलीला फक्त कोण विरोध करू शकतं, कली घाबरतो कुणाला, फक्त सद्गुरूंना घाबरतो. लक्षात ठेवा. कारण सद्गुरूंकडे एवढं सामर्थ्य आहे की ते कलियुगाला सुद्धा काय करू शकतात, बाजूला करून. कारण सद्गुरू परंपरेलाच काय आहे, तो अधिकार दिलेला आहे की प्रत्येक देहाला शिकवण देऊन सद्गतीला न्यायचं आहे ना त्यांना. म्हणून कलियुग घाबरतोय कुणाला, तर फक्त सद्गुरू परंपरेला घाबरतोय, अन्यथा कुणालाही घाबरत नाही. लक्षात ठेवा. या कलियुगात जर आपल्याला उत्तम रीतीने जीवन जगायचं असेल, उत्तम रीतीने म्हणजे सर्वाइव्ह करायचं असेल, तर आपल्याला कुणाला शरण गेलं पाहिजे, सद्गुरू परंपरेला शरण गेलं पाहिजे. कारण सद्गुरूंना तो अधिकार दिलेला आहे. जास्त वाटत असेल तर शिष्य दीपक आख्यान हा 2रा अध्याय दिलेला आहे बघा, आहे व्हिडिओ आहे, त्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे बघा. आणि मग सद्गुरू कसे, म्हणजे सद्गुरूंना काय आहे, तो अधिकार आहे काय, त्या कलियुगाला विरोध करायचा अधिकार सद्गुरूंना आहे. सद्गुरू परंपरा म्हणजे सद्गुरू आज्ञेनं जर आपण लिंग आणि जीवेवर ताबा जर ठेवला तर कलियुग आपलं केसही वाकडा करू शकणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी अखंड काय केलंय हो, अखंड आपल्याला दिलंय ना. म्हणून सत्पुरुषांना आपल्याला, सद्गुरू सत्पुरुष साधू संतांना आपल्याला काय केलं पाहिजे, शरण जात आलं पाहिजे.
आणि आपल्याला विवेकाची जोड पाहिजे हो. परमार्थात प्रपंचात विवेकाची जोड पाहिजे, तरच आपल्याकडं काय येणार आहे हो, सारासार विचार येणार आहे, विवेक येणार आहे. आणि त्यावेळेसच आपल्याला काय भेटणार आहे हो, परमेश्वर, म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. म्हणजे 84च्या फेऱ्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याला सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे आपल्याला आचरणात आणलं पाहिजे. सद्गुरूंनी दिलेलं साधन आपल्याला करता आलं पाहिजे. त्यामध्ये आळस करून चालणार नाही. कारण या कलियुगामध्ये जर वाचायचं असेल तर सद्गुरू सांगतील त्या मार्गानेच आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, चालता आलं पाहिजे. कारण सद्गुरूच आपल्याला या 84 लक्ष जीव योनीच्या फेऱ्यातून सोडवणार आहेत. दुसरं कोणीही सोडवू शकत नाही, दुसरा कोणाचाही अधिकार नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला जर या 84 लक्ष जीव योनीच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर आपल्याला सद्गुरूंना शरण जाता आलं पाहिजे. आणि सद्गुरू सांगतील त्या पद्धतीनं आपल्याला काय हो, आचरण करता आलं पाहिजे. सद्गुरूंनी जे साधन लावून दिलेलं आहे ते आपल्याला साधन करता आलं पाहिजे, तरच आपल्या देहाचं सार्थक आहे, अन्यथा नाही, लक्षात ठेवा. म्हणजे सद्गुरू आपल्यासाठी अखंड कष्ट करतायत. काय करतायत हो, अखंड कष्ट करतायत. कुणासाठी? आपल्यासाठी. आपण काय करतोय? आपल्याला काय मागितलंय त्यांनी? काहीही मागितले नाही. आपला वेळ द्या फक्त. काय दिला? मागितलाय फक्त आपला थोडासा वेळ मागितलेला आहे सद्गुरूंनी. आणि तोही वेळ कुणासाठी आहे हो, तुमचाच प्रपंच परमार्थ सुखाचा व्हावा, संसार प्रपंच परमार्थ सुखाचा व्हावा, यासाठी आपणच आपला वेळ द्यायचा आहे त्या सद्गुरूंना, लक्षात ठेवा. म्हणजे आपण आपल्यासाठीच आपण वेळ देतोय, हे लक्षात ठेवा. म्हणजे सद्गुरू कसं ओळखायचं हेही समर्थांनी सांगितलंय. आणि सद्गुरू परंपरेला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे हो प्रत्येकाला. कारण सद्गुरू परंपरा या कलियुगामध्ये बरेच जण काय आलेत हो, वेश धारण करून आलेत ना. लक्षात घ्या, एखादा मारुतीचा वेश धारण करून आला, शंकराचा वेश हुबेहूब दिसतात, बरोबर आहे, परंतु ते असतात का हो, खरोखर असतात का? नाही आहे. तसं कलियुगामध्ये अनेक जण म्हणतात की मी गुरु आहे, मी सद्गुरू आहे, परंतु समर्थ म्हटले ओळखता आलं पाहिजे. खरं सद्गुरू कोण हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ओळखून आपल्याला त्यांना शरण जाता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला तर भेटलेत सद्गुरू, लक्षात ठेवा. आपलं महद्भाग्य आहे, म्हणून महद्भाग्य हाताशी आले भोगू नाही जाणितले असं करू नका, समर्थ म्हणतात. आपल्याला महद्भाग्य आहे आपल्याला की आपल्याला विषय विकारांपासून अलिप्त राहायला शिकवणारे सद्गुरू आलेले आहेत. आणि अखंड आपल्यासाठी काय करतायत हो, अखंड कार्य करतायत ना. म्हणून सद्गुरूंना शरण जायचंय. सद्गुरूस जावे शरण, संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम, लक्षात ठेवा. अखंड आपल्याला काय जायचंय, सद्गुरूंना शरण जायचंय आणि संशय विरहित वृत्तीने सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण आपल्याला अखंड करायचंय. तरच आपल्या जीवनाचं काय आहे हो, सार्थक आहे. तरच आपल्याला काय मिळणार आहे, मुक्ती मिळणार आहे. आपण सद्गतीला जाणार आहे. सद्गतीला आपण जावं यासाठी त्या परमेश्वराचा अखंड काय आहे हो, अट्टहास आहे. म्हणून आपल्याला सद्गुरूंना शरण जाता आलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.